सकाळच्या रामपायरे उठून सर्वात पहिले तर मी ग्राउंडवर आलो. तेवढ्यातच मला तडी कुणाल भेटला. मग त्याच्यासोबत गोष्टी करत समोर आलोच होतो की अजून एक रनर भेटला. मग लगे हात या भाऊली बी आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. त्याच्या बादी मला अजून आपला एक मित्र भेटला. मग त्याच्यासोबत जरा गोष्टी करता करता मी रनिंग करून टाकली आणि मग लागलो थोडं एक्सरसाइज करायला. एक्सरसाइज केली, थोडं खालीवर केलं आणि मग थोडं थंडगार पडलो. तेवढ्यातच मला दुरून काही असे चाळे दिसले. आता लोकांना काय वाटते की मी एकटाच एडे चाळे करतो, पण माझ्यापेक्षा माझ्या दलिंदर मित्र एवढे एडे चाळे करता की तुम्हाला काय सांगू. म्हटलं देवानं असे एडे चाळे करणारे मित्र माझ्याच नशिबात लिहून दिले. तेवढ्यातच ग्राउंडवर मला आपले प्रेमाचे माणसं भेटले. ते खेळत होते तरी फुटबॉल. त्यांनी म्हटलं कंटिन्यू करा, आम्ही येतो. मग आम्ही सर्वांनी काढले भाऊ आपल्या गाड्या आणि गाड्याने 7वा गिअर लावून सर्वात पहिले तर आम्ही आलो चहा प्यायले. भाऊ सर्वांनी गरम गरम चहा पिऊन एका जणाचा खिसा थंडा केला. 2 शब्द आपले तुषारभाईसाठी होते, पण ते अटी नव्हते म्हणून आज कॅन्सल. गाडी काढली वापस आणि आलो सीधा घरी. आणि मग संध्याकाळच्या वेळेस गाडी उचलली आणि एका ठिकाणी आलो. तिथून आपल्याला जे लागले ते पटापट घेऊन टाकलं आणि गाडीला 7वा गिअर लावून सर्वात पहिले तर मी आलो ट्रॅव्हल्स उभे राहतात त्या ठिकाणी. कारण की माझा एक सज्जन मित्र गाव सोडून चालला. म्हटलं बाई तू पटकन जा, लवकर येऊ नको. मग आपल्या मित्राला केलं टाटा आणि आलो सीधा आपल्या उमेश भाऊकडे. त्याच्या बादी आम्ही ना एक दुसऱ्याला ब्लॉग मध्ये घेतलं. त्याआधी भाऊ म्हणाले की तुला आज पाणीपुरी खाऊनच जाणार म्हणजे पाणीपुरी खाय. मग आता भाऊले किती बी नाही म्हटलं तर भाऊ बराबर टाकतच होते. मग तेवढी पाणीपुरी संपवून मी केलं दोघी भावांले टाटा आणि आता मी तर चाललो वापस घरी. भेटू आपण परत, तोपर्यंतसाठी जय श्रीराम.